नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स। सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा। सगळ्यांना नमस्कार। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, काल माननीय राज्य निवडणूक आयोग यांनी आपल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीचा कार्यक्रम, सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे। तर काल दिनांक 13 जानेवारी 2016 पासून आपल्या जिल्हा परिषदेमध्ये किंवा आपल्या तालुक्यामध्ये आचारसंहिता लागू झालेली आहे। तर ती सदरची जी आहे आचारसंहिता 13 तारखेपासून जो आपला कार्यक्रम पूर्ण होईल 10 फेब्रुवारी 2026 पर्यंत राहणार आहे। आता यामध्ये नामनिर्देशन चा जो कालावधी आहे, नामनिर्देशन पत्र घेण्याचा स्वीकारण्याचा कालावधी तो दिनांक 16 जानेवारी 2026 ते दिनांक 21 जानेवारी 2026 पर्यंत आपण नामनिर्देशन पत्र स्वीकारणार आहे। त्यामध्ये शनिवारी जरी शासकीय सुट्टी असली तरी त्या दिवशी सुद्धा हे नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येणार नाही। रविवार दिनांक 18 जानेवारी 2026 रोजी सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे नामनिर्देशन पत्र देण्यात येणार नाही। नामनिर्देशन पत्राची छाननी जी आहे, स्क्रुटिनी आपल्या दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी स्क्रुटिनी होणार आहे। त्यानंतर उमेदवारी मागे घेण्याचा दिनांक जो आहे तो दिनांक 23 जानेवारी 2026 ते दिनांक 27 जानेवारी 2026 पर्यंत दुपारी 3 वाजेपर्यंत आपल्याला उमेदवारी अर्ज मागे घेण्यात येणार म्हणजे येऊ शकतो। त्यानंतर चिन्ह वाटपाचा जो कार्यक्रम आहे तो दिनांक 27 जानेवारी 2026 पर्यंत। मतदानाची तारीख आपली दिनांक 5 फेब्रुवारी 2026 सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत आपल्याला मतदानाची करता येणार आहे। मतमोजणीची तारीख आहे ती दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून आपली मतमोजणी होणार आहे। मतमोजणीचं आपलं जे ठिकाण आहे ते इथं पंचायत समितीचा जो वर्कर हॉल आहे तिथं होणार आहे आणि नामनिर्देशन स्वीकारण्याचा जो ठिकाण आहे तो आपलं तहसीलदारांचं दालन आहे, त्या ठिकाणी आपण नॉमिनेशन स्वीकारणार आहोत। तर अशा पद्धतीनं आपला हा कार्यक्रम डिक्लेअर करण्यात आलेला आहे। पंचायत समितीची मतमोजणी आपल्या इथं, जिल्हा परिषदेची आलेला नाही इथंच जिल्हा परिषद पंचायत समिती दोन्ही आपल्या इथे होणार आहे पंचायत समितीमध्ये। तर यामध्ये आपल्याकडे तळा तालुक्यामध्ये एकूण 52 मतदान केंद्र आहेत आणि आपल्याकडे 2 जिल्हा परिषद गट आणि 4 पंचायत समिती गण आहेत। तर 2 जिल्हा परिषद गट म्हणजे 43 चरई खुर्द, त्यामध्ये 2 पंचायत समितीचे गण येतात, 85 बोरगर हवेली आणि 86 चरई खुर्द, 86 चरई खुर्द आणि 44 रहाटाड या जिल्हा परिषद गटामध्ये 2 पंचायत समिती गण येतात, एक 87 रहाटाड आणि 88 मानधाड। अशा पद्धतीनं निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केलेला आहे। तर आम्ही आमची तयारी त्या पद्धतीने सुरू आहे। आम्ही आचारसंहितेचे पथकं वगैरे स्थापन केलेली आहेत। आपल्याकडे अजून निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचं नोटिफिकेशन अजूनपर्यंत आलेलं नाही, त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी कोण असणार आहे ते कदाचित आज संध्याकाळपर्यंत फायनल माननीय जिल्हाधिकारी कार्यालय किंवा शासनाकडून होईल। मॅडम, आदर्श आचारसंहिता कशी असणार आहे, ती कधीपासून लागू होईल, कधी संपेल? आदर्श आचारसंहिता ज्या वेळेला स्टेट इलेक्शन कमिशन किंवा माननीय राज्य निवडणूक आयोगाने कार्यक्रम डिक्लेअर केला किंवा घोषणा केली कार्यक्रमाची कालच्या तारखेपासूनच आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे। काल 4 वाजता जे डिक्लेअर केलं त्यांनी कार्यक्रम तेव्हापासून आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे। तर त्या अंतर्गत आपण FST SST पथकं किंवा आचारसंहिता पथक आपण स्थापन केलेले आहेत आज आणि ते आता कार्यान्वित होत आहे। आपण आचारसंहिता प्रमुख जे आहे ते आपले जे BDO ऑफिसचे सहाय्यक गट विकास अधिकारी आहेत गायकवाड साहेब, त्यांना नेमलेलं आहे, ते आचारसंहिता प्रमुख असणार आहे। त्यांच्या अंतर्गत FST SST किंवा VST VVT हे जे टीम आहे ते त्यांच्या अंतर्गत कामकाज करणार आहे। एकूण किती कर्मचारी असतात पंचायत समिती प्रक्रियेमध्ये? तसे तर आपले एकूण 52 मतदान केंद्र आहेत। 52 मतदान केंद्र म्हणजे एका मतदान केंद्रावर साधारणतः 5 त्याप्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता। आणि बाकीचे टीम मधले तर असे आपले 100-150 टीम वेगवेगळ्या टीम आपण गठीत केलेल्या आहेत। साहित्यासाठी टीम, परत EVM कमिशनसाठी वेगळी टीम असते, त्याच्यानंतर वाहतूक आराखडा जे वाहतूक जे अरेंजमेंट करावे लागते त्याच्यासाठी वेगळी टीम असते। अशा वेगवेगळ्या बऱ्याचशा आपण टीम नेमलेल्या आहेत। 300-400 पर्यंत आपले आहेत आणि अशा पद्धतीने आपण कामकाज सुरू केलेलं आहे। या निवडणुकीत VVPAT असणार आहे की नाही? ह्या निवडणुकीमध्ये VVPAT होणार आहे। तर मी याद्वारे सगळ्या नागरिकांना आवाहन करेन की सगळ्यांनी आदर्श आचारसंहितेचं पालन करावं आणि जे आपल्या दिनांक 5 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत आपण आपल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावावा असं मी आवाहन करते।
सामान्य जनतेचा बुलंद आवाज. सत्य पोलीस टाइम्स.